हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे डॉक्टर संचाली. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. मिनी ब्लॉग करता मी कदाचित मोठे ब्लॉगच विसरून गेलेली आहे. माझी मेहंदी बघा किती छान आलेली आहे नागपंचमी निमित्त. आणि आज सकाळी मी पहिले सगळं करून सानेशला झोपवून आमचं जेवण करून माझ्या फ्रेंडच्या क्लिनिकचं इनॉग्रेशनला गेली होती. सो रंगपंचमी ॲक्च्युली उद्या आहे, पण आज एक श्रावणाचा प्रोग्राम आहे. संध्याकाळी मला तिथे जायचं आहे. सो स्टे ट्यून. दिवसभर काय काय होईल ते तुम्हाला कळेलच. आणि मिनी व्लॉग नक्की चेकआउट करा. सो सकाळचं आवरून मी छान तयार झाली होती. हाच मिनी व्लॉगमध्ये एकदा तुम्ही हा ड्रेस बघितला असेल, तोच ड्रेस जवळ होता म्हणून मी पुन्हा एकदा तोच घालून गेली होती माझ्या मैत्रिणीच्या क्लिनिकच्या इनॉग्रेशनला. आम्ही काही मैत्रिणी जमलो होतो. तुम्ही पहिले फोटो बघितला असेल. आणि माझी मेहंदी बघा. आम्ही इनॉग्रेशनवरून आत्ता आलो. आम्ही काही जणी मैत्रिणी गेलो होतो आणि मैत्रिणींना प्रोत्साहन करायचं. छान होतं तिचं क्लिनिक. आय होप तिला बेस्ट विशेष. आणि मला मेहंदी लावल्यावर खूप दिवसानंतर मी लावली. माझ्या डोहाळीच्या नंतर कदाचित आत्ताच लावली. तर मला ना एक गोष्ट आठवली. लहानपणी मी माझ्या बड्डेला काहीही झालं तरी मेहंदी लावायची. आणि माझे पप्पा त्याला म्हणजे पॉलिथिन लाव, पाण्यात नको जाऊ देऊ, पुन्हा दुसऱ्या दिवशी तव्यावर लवंग भाजायचं, त्याचा म्हणजे वाफ घेतली की कलर छान येतो, असं त्यांचं म्हणणं होतं. सो त्या गोष्टी छान वाटल्या, मला आठवल्या सगळ्या. थोडं नॉस्टॅल्जिक फील झालं. आणि बस दॅट्स इट. खूप छान रंग आला आहे. दुसरा पण हात दाखवते, एक मिनिट. हे बघा, सगळ्यांना खूप आवडली. सो पंचमीनिमित्त काढली आहे. घरी आली, सानिशला जेवू घातलं आणि पुन्हा एकदा मी जात आहे नागपंचमीचा म्हणजे श्रावण सोहळा एन्जॉय करायला. माझ्या मैत्रिणी पण तिथे येणार आहेत. तर मी 6 वारीचीच 9 वारी पॅटर्न घातलं होतं. मला असं वाटते की यात आपण वेगवेगळ्या साड्या घालू शकतो, म्हणून मी एकच अशी पूर्ण स्टिच नाही करून घेतलेली आहे. आणि मी छान अशी तयार होऊन तिथे निघाली होती. मैत्रिणी ऑलरेडी पोहोचलेल्या होत्या. तिथे गेल्यानंतर मला असं वाटलं की थोडं ऊन होतं, म्हणजे 4 वाजताच तो प्रोग्राम होता. हळूहळू ऊन कमी झालं होतं. खूप सारे फोटोज काढले होते. खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या, त्यांच्यासोबत पण खूप सारे फोटोज काढले. पहा, तिथे आम्हाला स्पेशल स्टेजवर बोलवलं. आमचा डॉक्टर्स ग्रुप होता आणि आम्ही पण तिथे झिम्मा खेळला. खूप मजा आली. काही स्टेप माहीत नव्हते, काही स्टेप तिथे गेल्यानंतर आम्ही थोडंसं म्हणजे प्रॅक्टिस केली, एन्जॉय केला. एका मॅडमला भरपूर स्टेप येत होतं, सो ते आम्हाला सांगत होते. आम्ही सगळे डॉक्टर मिळून खूप एन्जॉय केला तिथे आणि छान वाटलं. नागपंचमी आदल्या दिवशीच खूप छान सेलिब्रेट झाली. संडे असल्यामुळे आणि पतिदेव घरी असल्यामुळे मला जाता आलं होतं. आणि सानिश पण त्यांच्याकडे राहतो, सो त्याच्यामुळे मी जाऊन छान एन्जॉय केला. बरेच असे तिथे 1 मिनिट शो प्रोग्राम होते. मात्र मला घरी लवकर यावं लागलं, कारण सानिश जास्त वेळ नाही राहू शकत. 1-2 तास तो ॲडजस्ट होतो. आणि त्यामुळे मी थोडा वेळ तिथे खेळली. खूप सारे फोटोज काढले, जसे तुम्ही बघितला आहात. आणि मी नंतर घरी आली होती परत. मी जस्ट आलेली आहे. खूप मजा आली. तुम्ही फोटो आणि व्हिडिओज बघितलेच असतील. सो आता चेंज होते. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. आणि त्यानंतर थोडं स्वयंपाकाला लागते, काय आहे ते बघू. सो चला. हे स्वामींच्या मंदिरात छान तयार होऊन लेडीज लोकांनी फेर धरला होता. आणि घरी आलो नंतर मी खूप छान म्हणजे फ्रेश झाली. आणि त्यानंतर मास्क लावला होता. मेहंदीचा हात असल्यामुळे मला फारच फ्लंट करावा वाटत आहे तो. दॅट्स इट फॉर दिस व्लॉग. नागपंचमीच्या आदल्या दिवशीच नागपंचमी एन्जॉय झाली होती तिथे. स्वामींच्या मंदिरामध्ये पण खूप छान फेर धरला होता. तिथे झोका पण होता. व्हिडिओ नाही काढण्यात आला, पण छान एन्जॉय केलं. दुसऱ्या दिवशी नागपंचमी. मिनी व्लॉग लगेच येत आहेत, म्हणजे रोजच मिनी व्लॉग मी अपलोड करते आहे. सो नक्की बघा आणि आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.